हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गायीचा महिमा ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भागीरथी नदीच्या तीरी तेजपूर नगरीत पूर्वी ऋतुंभर नावाचा राजा होता. संतान प्राप्तीसाठी जाबाली ऋषींनी त्याला गायीची पूजा करण्यास सांगितले. गायीचे तोंड, शेपूट, शिंगे, पाठ या सर्व देवांचे अस्तित्व असून जो गायीचे पूजन करतो त्याचे मनोरथ पूर्ण होतात. या संदर्भात जाबाली मुनींनी राजा जनकाची एक कथा सांगितली. एकदा योग सामर्थ्याने राजा जनकाने आपल्या शरीराचा त्याग केला. दिव्य देह धारण करून तो विमानात बसून निघून गेला. त्याने मागे सोडलेले शरीर त्याचे सेवक घेऊन गेले. राजा जनक यमधर्माच्या संयमनीपुरीच्या जवळ चालले होते. त्यावेळी नरकात पापी जीव यातना भोगीत होते. जनकाच्या शरीरास स्पर्शून येणाऱ्या हवेमुळे त्यांना छान वाटले, पण राजा तिथून दूर जाऊ लागला तेव्हा पुन्हा त्याच्या यातना सुरू होऊन ते ओरडू लागले. जनकाने तेथून जाऊ नये अशी याचना करू लागले. त्या दुःखी जीवाच्या करुण हाकांनी जनकाचे मन हेलावले. आपल्या इथे असण्याने जर एवढे जीव दुःखी होत असतील तर आपण इथेच राहावे, हाच आपला स्वर्ग असे वाटून जनक तेथेच नरकाच्या दाराशी थांबला. धर्मराजयम तेथे आल्यावर जनकाला त्याने पाहिले व म्हणाला, आपण तर श्रेष्ठ धर्मात्मा, आपण इथे कसे? हे पापी लोकांचे स्थान आहे. यावर जनकाने दुःखी जीवाची दया आल्यामुळे आपण तेथे थांबल्याचे सांगितले. तसेच या सर्वांना नरकातून सोडवत असाल तर मी तेथून निघून जाईल असेही ते म्हणाले. पण त्याचा उद्धार करायचा असेल तर जनकाने आपले पुण्य अर्पण करावे असे यमाने सांगितले. जनकाने तसे करताच सर्व पापी जीव नरकातून मुक्त होऊन परमधामास निघाले. मग जनकाने यमधर्मास विचारले, धार्मिक मनुष्य येथे येत नाही, मग माझे इथे येणे का झाले? यावर यमाने सांगितले, आपण पुण्यात्मा आहात, पण आपल्या हातून एक छोटे पाप घडले. एकदा एक गाय चरत होती. आपण तिथे जाऊन तिचे चरण थांबवलेत, पण आता आपले तेही पाप संपले असून दुःखी जीवांना मुक्त केल्याने पुण्यही वाढले आहे. हे ऐकून यमराजास प्रणाम करून राजा जनक परधामास गेला. ही सर्व कथा सांगून जाबाली ऋतुंभर राजा म्हणाले, गाय संतुष्ट झाली तर तुला गुणी पुत्र लाभेल. तर फ्रेंड, अशा प्रकारे गोमातेची कथा संपन्न होत आहे.